श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी तुम्हाला अख्खा मसूरची भाजी झटपट कशी करायची याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. मी कुकरमध्ये अख्खा मसूर मला जेवढा लागतोय तेवढा घेतलेला आहे. त्यामध्ये मी हळद 1 चमचा टाकलेली आहे, दालचिनी, त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 ते 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ते सगळे एकदा मिक्स करून घेऊन त्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चांगल्यापैकी. बघा माझी 1 शिट्टी झालेली आहे. त्यानंतर दुसरी पण झालेली आहे. आता शिट्टी झाल्यानंतर बघू शकता मी अख्खा मसूरसाठी साहित्य काय काय घेतले. त्यानंतर एक कढई ठेवून त्यामध्ये 1 ते 2 चमचे पळी तेल टाकलेलं आहे. मी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, लय पण नाही, थोडंसंच. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा छान असा खरपूस गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा. जास्त करून कधी पण कांदा मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा. थोडा भाजत आला जरा गॅस फुल करायचा आणि भाजायचा, म्हणजे कांद्याला तेल जास्त लागत नाही भाजताना. आता माझा कांदा छान असा गुलाबी रंगावर भाजत आलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी लसणाची पात टाकलेली आहे. लसूण पण आणि लसणाची पात पण दोन्ही टाकलेलं आहे. ते पण चांगलं परतू द्यायचं 2-3 वेळा हलवून. त्यानंतर एका साईडला जिरे मोहरी टाकून घ्यायचे. थोडासा खायचा सोडा टाकले की हॉटेल सारखी भाजी लागते. थोडीशी हिरवी मिरची पण टाकून घ्यायची. मी आधी सांगताना विसरून गेली, पण हिरवी मिरची पण टाकायची लसूण टाकल्यानंतर. आता लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. ते पण छान अशी परतून घ्यायची, 1-2 वेळा हलवायची फक्त. त्यानंतर त्याच्यामध्ये आपलं घरगुती थोडंसं काळं तिखट टाकायचं, थोडीशी धना पावडर टाकायची. तुम्ही टाकत असला तर धना पावडर टाका. त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचं. टोमॅटो चांगलं हलवून घ्यायचं.
कांदा टोमॅटो याला छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं, खालवर करेपर्यंत. बघू शकता मी किती छान असं मसाला खरपूस भाजून घेतलेला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला अख्खा मसूर टाकलेला आहे. आता ते अख्खा मसूर 5 मिनिटं तसंच मीडियम गॅसवर ठेवून द्यायचा गरम होईपर्यंत. आपला अख्खा मसूर शिजतोय तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मग आता मी थोडीशी उकळी फुटू दिलेली आहे. जास्त पण नाही हे करू द्यायचा, थोडासाच मी फक्त 1 मिनिट वर ठेवलेला आहे. त्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आणि क्रश केलेली थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची. बघू शकता आता माझी भाजी किती छान आणि मस्त झालेली आहे. जास्त पातळ पण आहे आणि घट्ट पण नाही. तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच माझ्या रेसिपीज नवनवीन बघत राहा. बाय.